नमस्कार मित्रांनो, सीड्स किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज आपण पाहणार आहोत चिकन बिर्याणी एकदम कमी साहित्यात। त्यासाठी मी इथे पाव किलो बासमती तांदूळ घेतलेला आहे। तो स्वच्छ धुवून घ्यायचा आणि 10 मिनिटं त्याला भिजत ठेवायचं सेपरेट। दुसऱ्या बाजूला इथे अर्धा किलो मी चिकन घेतलेलं आहे। त्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे म्हणजे चिकनला मसाला चांगला लागेल। नंतर सुहाना चिकन बिर्याणी मिक्स हा बिर्याणीचा मसाला रेडीमेड तो घालत आहे। ह्याचं पूर्ण पॅकेट लावायचं अर्धा किलो चिकनला। नंतर अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट मसाला आपला घरगुती मसाला, 1.5 चमचा मीठ तुम्ही कमी जास्त टाकू शकता। हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावं आणि मॅरिनेटसाठी बाजूला ठेवावं। तुम्ही पाहू शकता हे मॅरिनेटसाठी रेडी आहे। आता मी इथे कांदे घेतलेले आहेत अर्धा किलो। कांदे बारीक चिरून घ्यायचे आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगला भाजायचा कांदा लालसर झाला की मग इथे चिकन घालत आहे। मी इथे पाणी कुठलं घातलं नाही आहे। 5 मिनिटासाठी झाकण ठेवून चिकन शिजू द्यावं आणि त्या झाकणावर इथे मी 1 ग्लास पाणी ओतत आहे। इथे दुसऱ्या बाजूला राईससाठी पाणी ठेवलेलं आहे। 5 मिनिटानंतर जे पाणी आपण ठेवलं होतं ते त्यात ओतायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि लो फ्लेमवरती चिकन शिजू द्यायचं। इकडे जे आपण पाणी ठेवलं होतं ते बॉईल झालेलं आहे। गॅस बारीक करायचा नाही, हाय हीटवरच तांदूळ टाकायचे। तुम्ही पाहू शकता इथे आपला बासमती राईस रेडी झालेला आहे। तो मी आता इथे गाळणार आहे। पाणी सर्व काढून घ्यायचं त्यामधलं। हा भात आपला बघा बघू शकता चांगला शिजलेला आहे। असा 80% शिजवून घ्यायचा। 30 मिनिटानंतर आपलं चिकन रेडी झालेलं आहे शिजवून। त्यामध्ये 1 चमचाने मीठ टाकलेलं आहे। आता इथे आपण बिर्याणी सेट करूया। त्यासाठी मी पहिला लेअर चिकनचा लावते, त्यानंतर राईसचा लेअर लावायचा, पुन्हा त्यावरती चिकन टाकायचं, पुन्हा राईस लावायचा, हा सेट केलेला आपण आता टोप गॅसवरती ठेवणार आहोत। 5 मिनिटासाठी याला शिजू द्यायचं। ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। थँक्यू।